कधी कधी असा मूड असतो की काहीतरी थंडगार प्यायचं असतं, फ्रेश वाटलं पाहिजे आणि कमी वेळेमध्ये बनलं पाहिजे. तर तुम्ही देखील असा अननसाचा ज्यूस बनवू शकता, कारण हा जास्तीत जास्त 4 मिनिटामध्ये बनवून तयार होतो. ज्यूस बनवण्यासाठी इथे मी एक अननस साल काढून बारीक असं कट करून घेतलेला आहे. फोडी करताना एकदम बारीक करायच्या आहेत, म्हणजे आपला ज्यूससुद्धा पटकन तयार होतो. इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये कट केलेलं अननस घ्यायचं आहे. त्याचबरोबर इथे मी 1 चमचा एवढी साखर घालते. जर अननस खूप गोड असेल तर साखर नाही घातली तरीही चालू शकतं. ज्यूसला छान अशी चटपटीत चव यावी यासाठी आपण थोडंसं काळं मीठ घालूया. आता आपण घालूया थोडंसं पाणी आणि 1 मिनिटभरासाठी मिक्सरला फिरवून घेऊया. खूप जास्त पाणी सुरुवातीला घालायचं नाही, नंतर आपण आपल्या गरजेनुसार पाणी घालणार आहोत. 1 मिनिटभरासाठी मिक्सरला फिरवून घेतलेला आहे. छान असा आपला ज्यूस तयार झालेला आहे. आता आपण याला एका चाळणीवरती काढून घेऊया आणि व्यवस्थित असा चाळून घ्यायचा आहे. ज्यूस चाळणीने चाळून घ्यायचा आहे मस्त असा, म्हणजे त्यातला चोथा वेगळीकडे मिळतो. आपल्याला पिण्यासाठी मस्त असा अननसाचा ज्यूस तयार होतो. वरती थोडासा चोथा राहिलेला आहे, यावरतीच आपण आता थोडंसं गरजेनुसार पाणी घालूया, म्हणजे यामध्ये असलेला ज्यूससुद्धा आपल्या पातेल्यामध्ये जमा होईल. मस्त असा अननसाचा ज्यूस तयार आहे. आता आपण पिण्यासाठी ग्लासमध्ये काढून घेऊया. तुम्हाला अजून थंड पाहिजे असेल तर यामध्ये तुम्ही बर्फाचे खडे घालू शकता. मस्त असा आपला ज्यूस पण तयार आहे. आज इथेच थांबूया. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.